नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता लवकरच आपल्या बँक खात्यात जमा होणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण हप्त्याची तारीख, पात्रता, स्टेटस कसे तपासायचे आणि पैसे कसे न मिळाल्यास काय करायचे याची सगळी सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया। गूगलमध्ये पीएम किसान एंटर करा। त्यानंतर सर्च केल्याच्या नंतर पहिलीच लिंक येईल पीएम किसान सन्मान निधी। या पीएम किसान सन्मान निधीला क्लिक करा। पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे। ही एक योजना ज्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम 2000च्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते। तर यामध्ये लिंकमध्ये आल्याच्या नंतर पुढे नो युअर स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा। नवीन अपडेटनुसार पीएम किसानचा पुढील हप्ता हा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। तर या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकाल। रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरला क्लिक करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर विचारेल। तर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर टाकू शकता। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर याते कॅप्चा तुम्ही एंटर करून घ्या। कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर तुम्ही व्यवस्थितपणे चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत किती हप्ता जमा झालेले आहेत। गेट मोबाईल OTPला क्लिक केले, त्यानंतर रजिस्टर मोबाईलवर एक OTP जाईल। तो तुम्ही मोबाईलवर आलेला OTP या ठिकाणी टाकून गेट डिटेल्सवर क्लिक करा। या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, तो तुम्ही कॉपी करा आणि परत बॅक या। नो युअर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये आल्याच्या नंतर परत तुम्ही या ठिकाणी ते रजिस्ट्रेशन नंबर पेस्ट करा आणि कॅप्चा पूर्ण टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल दिसेल। या ठिकाणी आपण कॅप्चा पूर्ण टाकलेला गेट OTPला क्लिक केले। गेट OTPच्या नंतर तुम्हाला मोबाईलवर एक OTP येईल, तो पुन्हा या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या आणि गेट डेटा यावर बटनाला क्लिक करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे। जर तुम्हाला 19वा हप्ता वेळेवर मिळवायचा असेल तर खालील गोष्टी तपासा। या ठिकाणी तुम्ही पहा रजिस्ट्रेशन नंबर, डेट ऑफ रजिस्ट्रेशन, नेम ऑफ फार्मर, फादर, स्पाउस, ॲड्रेस, मोबाईल नंबर, किंवा तुम्ही यामध्ये अपडेट युअर डिटेल्स तेही करू शकता। लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स 18। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की यामध्ये तुम्हाला दिसेल की 18 हप्ते पूर्ण आलेले आहेत। आता 19वा हप्ता लवकरच 24 तारीख ते 25 तारखेला या ठिकाणी जमा होईल आणि बाकीची क्रेडिटची माहिती दाखवेल। तर मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान हप्ता मिळत नसेल तर त्यासाठी पात्रता काय लागेल हे तुम्ही जाणून घेत असाल तर तुम्ही पीएम किसान योजनेचा फायदा घेऊ शकता। तुमच्याकडे स्वतःच्या नावावर शेती असावी, आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असावे, KYC केलेले असावे। जर तुमच्या जमिनीची कागदपत्रामध्ये काही त्रुटी असतील तर तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही। महत्त्वाचे, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील आणि करदात्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर तुम्ही काय करायचे? जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही तर KYC पूर्ण करा। पीएम किसान पोर्टल किंवा CSC सेंटरवर जाऊन KYC अपडेट करा। बँक खाते आणि आधार कार्ड लिंक आहे का हे तपासा। राज्याच्या कृषी विभागाशी किंवा पीएम किसान हेल्पलाईनशी संपर्क साधा। तुमच्या मित्रपरिवारात ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकेल। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल GR महाराष्ट्राचा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।